So now we are going to look at degree of comparison. जे ॲडजेक्टिव्हचे फॉर्म्स आपण बघितले तशाच प्रकारे आपण डिग्री सुद्धा बघू शकतो. डिग्री म्हणजे आपण एखादी गोष्ट जर एखादं विधान आपण केलं असेल तर त्याला 3 फॉर्म मध्ये आपण लिहू शकतो आणि ते 3 फॉर्म म्हणजेच आपण ॲडजेक्टिव्हचे 3 फॉर्म वापरू शकतो. तर त्याला आपण डिग्री ऑफ कंपॅरिझन म्हणतो. तुम्ही एक्झाम मध्ये बघितलं असेल, तुम्हाला चेंज द डिग्री अशा टाईपचे क्वेश्चन आले असतील. तर आपण आधी डिग्री ऑफ कंपॅरिझन काय आहे ते समजून घेऊया. नंतर एका सेंटेन्सचं डिग्री चेंज कशी करायची ते आपण बघूया. तर फर्स्ट देर आर 3 टाइप्स ऑफ डिग्रीज: पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री. तर हे डिग्रीचे टाइप्स कशावरून ठरलेत? हे ॲडजेक्टिव्ह वरून ठरलेत. म्हणून आपण बघितलं पॉझिटिव्ह किंवा ॲब्सोल्यूट हा एक फर्स्ट फॉर्म किंवा मेन फॉर्म असतो ॲडजेक्टिव्हचा. सेकंड कंपॅरेटिव्ह असतो, कंपॅरेटिव्ह आणि थर्ड सुपरलेटिव्ह. तशाच प्रकारे पॉझिटिव्ह डिग्री हा डिग्रीचा मेन फॉर्म आहे. नंतर कंपॅरेटिव्ह कंपॅरिझन साठी वापरला जातो. सुपरलेटिव्ह एखादी गोष्ट सर्वोत्तम आहे, इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे असं दाखवण्यासाठी सुपरलेटिव्ह वापरलं जातं. म्हणून पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री या 3 डिग्रीचे प्रकार आहेत. तर आपण पहिलं बघूया. आपण ज्या वेळेस पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये सेंटेन्स लिहितो त्यावेळेस ॲडजेक्टिव्हच्या आधी आणि नंतर ॲज वापरायचा किंवा सो ॲज वापरायचा. जसं आपण इथे वापरलंय पहिल्या सेंटेन्स मध्ये, राज इज ॲज टॉल ॲज जय. म्हणजेच इथे हा ॲज आणि ॲज यांच्यामध्ये ॲडजेक्टिव्ह लिहिलंय, बरोबर. चायना इज ॲज लार्ज ॲज इंडिया. म्हणजे आपण इथे ॲज लार्ज ॲज असं वापरलंय. ॲडजेक्टिव्ह ॲजच्या मध्ये लिहिलंय. एअर इज ॲज लाईट ॲज वॉटर. म्हणजेच आपण इथे काय करतोय की एखादं ॲडजेक्टिव्ह ॲजच्या मध्ये लिहितोय, म्हणून याला काय म्हणायचं? पॉझिटिव्ह डिग्री. पॉझिटिव्ह डिग्री करताना आपण ॲजच्या मध्ये ॲडजेक्टिव्ह लिहितो. नंतर कंपॅरेटिव्ह मध्ये आता हे सेंटेन्स आपण वेगळं केलं, याचा मिनिंग चेंज होतोय. राज इज टॉलर दॅन जय. मग ज्या वेळेस आपण कंपॅरेटिव्ह डिग्री वापरतो त्यावेळेस आपण ॲडजेक्टिव्हचा कंपॅरेटिव्ह फॉर्म म्हणजे इथे ER वापरलाय. टॉल साठी आपण टॉलर केलंय आणि त्याच्या पुढे दॅन वापरायचा. 2 गोष्टींची तुलना करताना राज आणि जय यांची तुलना करतोय. टॉलच्या ऐवजी आपण टॉलचा कंपॅरेटिव्ह फॉर्म लिहिला टॉलर आणि त्याच्या पुढे दॅन वापरला. हा झाला कंपॅरेटिव्ह डिग्री. अजून एक्झाम्पल बघूया. चायना इज लार्जर दॅन इंडिया. मग आपण इथे परत लार्जर हा कंपॅरेटिव्ह फॉर्म आहे लार्जचा आणि त्याच्या पुढे दॅन वापरलाय, बरोबर. आणि सेकंड लास्ट वन इज एअर इज लाइटर दॅन वॉटर. म्हणजेच इथे आपण एअर आणि वॉटर कंपॅरिझन करतोय आणि लाईटच्या शेवटी ER लावला, लाइटर झाला आणि लाइटर दॅन वॉटर. अशा प्रकारे आपण लाइटर नंतर म्हणजे ॲडजेक्टिव्हचा कंपॅरेटिव्ह फॉर्म आणि त्याच्यानंतर दॅन वापरलाय. फक्त दॅन वापरायचा आहे आणि ॲडजेक्टिव्हचा कंपॅरेटिव्ह फॉर्म लिहायचा आहे. ओके, हे झालं कंपॅरेटिव्ह डिग्री. नेक्स्ट आहे सुपरलेटिव्ह. राज इज द टॉलेस्ट बॉय इन द क्लास. राज इज द टॉलेस्ट बॉय इन द क्लास. इथे आपण कसं केलंय की ॲडजेक्टिव्हचा सुपरलेटिव्ह फॉर्म वापरलाय आणि त्याच्यानंतर त्याच्या आधी आपण इथे द वापरलाय. आर्टिकल द वापरायचं आणि तर एवढंच करायचंय. फक्त द वापरायचं किंवा वन ऑफ द वापरायचं आणि शेवटी ॲडजेक्टिव्हचा सुपरलेटिव्ह फॉर्म लिहायचा आहे. म्हणजेच राज हा जो आहे सर्वात उंच मुलगा आहे क्लासमध्ये असं आपण दाखवतोय. नेक्स्ट सेंटेन्स, चायना इज द लार्जेस्ट कंट्री इन एशिया. म्हणजेच आपण काय दाखवतो इथे, चायना ही सगळ्यात मोठी कंट्री आहे. मग इथे EST वापरलाय आणि ॲडजेक्टिव्हच्या आधी द वापरलाय, आर्टिकल द वापरलाय. एअर इज द लाइटेस्ट मॅटर. म्हणून आपण इथे काय केलंय, द वापरला ॲडजेक्टिव्हच्या आधी आणि ॲडजेक्टिव्हचा सुपरलेटिव्ह फॉर्म. आपण हे आर्टिकल्स मध्ये पण बघितलं होतं की आपण ज्या वेळेस एखादं सुपरलेटिव्ह फॉर्म वापरतो ॲडजेक्टिव्हचा, त्याच्या आधी आपण द वापरायचा असतो. तर हे अशा प्रकारचं कन्स्ट्रक्शन आहे. तुम्ही ज्यावेळेस सुपरलेटिव्ह फॉर्म करता त्यावेळेस आधी द वापरा. ओके, अजून काही एक्झाम्पल्स बघूया. तर आता आपण बघणार आहोत अजून काही एक्झाम्पल्स डिग्री ऑफ कंपॅरिझनचे. तर पुढचं एक्झाम्पल आहे, आय अर्न ॲज मच मनी ॲज राम. म्हणजेच आपण इथे काय म्हणतोय की मी राम एवढे पैसे कमवतो. ओके, म्हणजे आय अर्न ॲज मच मनी ॲज राम.
आपण हे काय करतोय, दोन दोन व्यक्तींमध्ये तुलना करतोय आणि ह्या तुलनेमध्ये आपण वापरतोय मच. मच हे ऍडजेक्टिव्ह. ओके, मनी हे नाउन आहे आणि ह्या नाउनसाठी आपण मच हे ऍडजेक्टिव्ह वापरतोय आणि ह्या दोन्ही गोष्टी आपण ॲज मध्ये लिहिल्या. म्हणजेच याचा अर्थ असा होतो की हे ॲज मध्ये लिहिल्यामुळे हे पॉझिटिव्ह डिग्रीचं एक्झाम्पल आहे. कुठलं एक्झाम्पल आहे? पॉझिटिव्ह डिग्री. ओके, पुढचं एक्झाम्पल आहे एअर इज लाइटर दॅन वॉटर. इथे पण दोन मॅटरची म्हणजे दोन गोष्टींची तुलना होते आणि मात्र इथे ॲज नाही आलाय. इथे काय आलंय? इथे ER आलाय. ऍडजेक्टिव्ह जे आहे लाईट, याला ER आलाय. म्हणजेच आणि त्याच्या पुढे दॅन आलाय. म्हणजेच हे जे ऍडजेक्टिव्ह आहे ह्या लाईट याचं लाइटर बनलेलं आहे आणि याचा अर्थ काय की लाइटर म्हणजेच हे ऍडजेक्टिव्हचा फॉर्म जो आहे तो कंपॅरेटिव्ह फॉर्म आहे आणि पुढे दॅन पण आलाय. म्हणून याला काय म्हणायचं? ह्या सेंटेन्सला कंपॅरेटिव्ह डिग्रीचं सेंटेन्स म्हणायचं. नेक्स्ट आहे आय एम टॉलर दॅन माय ब्रदर. म्हणजेच आपण इथे काय म्हणतोय की मी माझ्या भावापेक्षा उंच आहे. म्हणजे आय एम टॉलर दॅन माय ब्रदर. मग याचा अर्थ असा होतो की मी माझ्या भावापेक्षा उंच आहे. इथे कोणत्या डिग्रीचं सेंटेन्स आहे ते आपल्याला शोधायचं आहे. मग आपण इथे बघतोय वाक्यात दॅन आलाय. दॅन आलाय म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्रीचं सेंटेन्स आहे आणि ऍडजेक्टिव्ह जे आहे त्याला पण ER लागलाय. म्हणजेच हे कंपॅरेटिव्ह डिग्रीचं सेंटेन्स आहे. इथे जर EST असता आणि दॅन जर आला नसता तर ते कदाचित सुपरलेटिव्ह डिग्री सेंटेन्स आलं असतं. पण इथे टॉल आणि टॉलर आणि टॉलेस्ट असे 3 ऍडजेक्टिव्हचे फॉर्म आहेत. त्यातला जर दुसरा फॉर्म वापरलाय, कंपॅरेटिव्ह फॉर्म वापरलाय म्हणून आणि वाक्यात दॅन आलाय म्हणून आपण याला काय म्हणायचं? कंपॅरेटिव्ह डिग्रीचं सेंटेन्स. नेक्स्ट आहे मुंबई इज बिगर दॅन पुणे. इथे पण 2 सिटीची तुलना होत आहे. वी आर कम्पेअरिंग 2 सिटीज हिअर आणि ऍडजेक्टिव्ह जो आहे त्याला ER आलाय शेवटी आणि दॅन लागलाय म्हणून याला काय म्हणायचं? कंपॅरेटिव्ह डिग्रीचं सेंटेन्स. ओके, आता पुढची गोष्ट आपण काय बघणार आहे? आपण बघायचं की जर तुम्हाला एक्झाम मध्ये आलं की ट्रान्सफॉर्म द सेंटेन्सेस, त्यामध्ये जर तुम्हाला कदाचित सेंटेन्स डिग्रीचं दिलं असेल तर त्यासाठी तुम्हाला एका डिग्रीच्या सेंटेन्स मधून दुसऱ्या डिग्रीचं सेंटेन्स बनवण्यासाठी विचारलं असेल. चेंज द डिग्री असं डायरेक्टली असेल किंवा इनडायरेक्टली असेल. ट्रान्सफॉर्म द सेंटेन्सेस आणि राईट द सेंटेन्स बिगिनिंग विथ दिस, तशा प्रकारे सेंटेन्स जर आली आणि तुम्हाला त्याच्यात डिग्री चेंज करायची असेल तर ते कसं करायचं आपण बघूया. सुरुवातीला आपण बघणार आहोत अशी सेंटेन्सेस ज्या सेंटेन्सेसमध्ये कंपॅरिझन आहे 2 गोष्टींची. देर इज अ कंपॅरिझन बिटवीन 2 थिंग्स अँड वी आर गोइंग टू ट्रान्सफॉर्म दिस काइंड ऑफ सेंटेन्सेस. तर पहिलं सेंटेन्स बघूया. आय अर्न ॲज मच मनी ॲज राम. म्हणजे इथे माझी आणि रामच्या जेवढे पैसे कमवतो त्याची कंपॅरिझन होत आहे. मग ज्या वेळेस तुम्हाला 2 गोष्टींची तुलना होत असेल, ज्यावेळेस असं सेंटेन्स आहे, डिग्रीचं असं सेंटेन्स आहे ज्यामध्ये कंपॅरिझन होते 2 गोष्टींची, त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय? सर्वात आधीचा नियम, सर्वात काय बघायचं की जे सेंटेन्स दिलंय त्याच्यामध्ये जो ऍडजेक्टिव्ह आहे तो कुठल्या फॉर्मचा आहे तर तो ओळखण्यासाठी काय करायचं? तर इथे बघा, इथे मच आहे आणि ॲज पण आलाय. मच, मोर आणि मोस्ट असे 3 फॉर्म आहेत. हे लक्षात ठेवा. जर माहीत नसेल तर मचचा हा पॉझिटिव्ह फॉर्म आहे ऍडजेक्टिव्हचा, मोर हा कंपॅरेटिव्ह आणि मोस्ट हा सुपरलेटिव्ह. तर मच आहे, ॲज पण आलाय म्हणजेच हे पॉझिटिव्ह डिग्री आहे. पुढे बघाल तुम्ही तर इथे लाइटर म्हटलंय तर ER कधी लागतो? कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये. मग लाईट, लाइटर, लाइटेस्ट. मग म्हणून लाइटर हे काय झालं? कंपॅरेटिव्ह डिग्री आणि कंपॅरेटिव्ह फॉर्म. मग हे सेंटेन्स कंपॅरेटिव्ह डिग्रीचं आहे. पुढे पण टॉल, टॉलर, टॉलेस्ट. इथे टॉलर आलाय म्हणून म्हणून हे कंपॅरेटिव्ह डिग्रीचं सेंटेन्स आहे. पुढे बिगर आलाय आणि दॅन सुद्धा आलाय. इथे 1 2 3 तुम्ही तिन्ही सेंटेन्स मध्ये बघाल प्रत्येक ठिकाणी दॅन पण आलाय आणि जे ऍडजेक्टिव्ह आहे त्याला ER पण अटॅच केलाय. म्हणूनच आपण याला काय म्हणायचं? कंपॅरेटिव्ह डिग्रीचं सेंटेन्स. जे पहिलं सेंटेन्स आहे ते पॉझिटिव्ह, बाकीचे कंपॅरेटिव्ह. आता सगळ्यात पहिली गोष्ट, जर 2 गोष्टींची तुलना असेल
त्याच्यामध्ये सुपरलेटिव्ह सेंटेन्स होत नाही, कारण ते फक्त पॉझिटिव्ह आणि कंपॅरेटिव्ह डिग्रीचं सेंटेन्स होतं. उदाहरणार्थ की आय अर्न ॲज मच मनी ॲज राम, मी राम एवढे पैसे कमावतो इथे असं मेन्शन केलंय. परंतु इतर बाकी लोकांची तुलना दिली का इथे फक्त 2 व्यक्तींची माहिती दिली आहे. म्हणून आपण एका व्यक्तीची बाकी इतर लोकांशी तुलना करू शकत नाही. फक्त 2च गोष्टींची तुलना होते, म्हणून आपण याला सुपरलेटिव्ह डिग्री म्हणू शकत नाही. आपण असं नाही म्हणू शकत की मी इतर सर्वांपेक्षा जास्त पैसे कमावतो किंवा कमी पैसे कमावतो, असं नाही म्हणू शकत. मुंबई इज बिगर दॅन पुणे, मुंबई पुण्यापेक्षा मोठा आहे, पण इथे बाकी शहरांची तुलना आली आहे का? बाकी शहरांची माहिती आहे का? नाही, फक्त 2 शहरांची माहिती आहे. आणि सुपरलेटिव्ह मध्ये आपण काय करतो की एखादी गोष्ट सर्वश्रेष्ठ आहे किंवा सर्वश्रेष्ठांपैकी एक आहे असं म्हणतो. पण इथे ज्या वेळेस 2च गोष्टींची तुलना केली आहे त्यावेळेस आपल्याला फक्त 2च गोष्टींची माहिती आहे, इतर बाकी त्या ग्रुपमधल्या गोष्टींची माहिती नाही आहे, म्हणून आपण त्याचं सुपरलेटिव्ह करत नाही. जर लक्षात ठेवा, 2 गोष्टींची कंपॅरिझन असेल तर फक्त पॉझिटिव्ह किंवा कंपॅरेटिव्ह एवढंच होऊ शकतं. मग तुम्हाला दिलेलं सेंटेन्स पॉझिटिव्हचं आहे तर कंपॅरेटिव्ह करा, कंपॅरेटिव्हचं आहे तर पॉझिटिव्ह करा, एवढंच होणार. ते कसं करायचं हे आपण बघूया. जर त्याच्या 2 गोष्टी दिल्या आहेत, आधी सर्वात आधीची पहिला नियम, ज्या 2 गोष्टींची तुलना होते त्यांच्या जागेची अदलाबदल करा. मग इथे आय म्हणजे मी आणि राम यांच्यात कंपॅरिझन होते, देन वी हॅव टू चेंज द प्लेसेस ऑफ आय आणि राम, यांना इंटरचेंज करायचं. नंतर काय करायचं, वाक्यात नॉट असेल तर तो काढून टाकायचा, नसेल तर नॉट टाकायचा. ओके. आणि जर कंपॅरेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह करताना ॲडजेक्टिव्ह ॲज मध्ये लिहायचं, म्हणजे ॲजच्या मध्ये ॲडजेक्टिव्ह लिहायचं. आणि जर पॉझिटिव्ह सेंटेन्स असेल कंपॅरेटिव्ह करताना ॲज काढून टाकायचं आणि ॲडजेक्टिव्हला कंपॅरेटिव्ह फॉर्ममध्ये लिहायचं आणि त्याच्या पुढे दॅन लिहायचं. हे फक्त 3च नियम लक्षात ठेवायचे. पहिला नियम, पहिलं हे ओळखायचं आहे की 2 गोष्टींची कंपॅरिझन आहे का. जर 2 गोष्टींची कंपॅरिझन आहे सुपरलेटिव्ह होणार नाही. मग फक्त पॉझिटिव्ह आहे का कंपॅरेटिव्ह आहे ते ओळखायचं. पॉझिटिव्ह ओळखणं खूप सोपं आहे. ॲडजेक्टिव्ह जे आहे ते ॲज मध्ये लिहिलेलं असेल किंवा मग ER आणि म्हणजे कंपॅरेटिव्ह ॲडजेक्टिव्हचा कंपॅरेटिव्ह फॉर्म नसेल, जसं लाइटर किंवा म्हणजे ER आणि दॅन आला नसेल. दॅन आला नसेल तर ते पॉझिटिव्ह डिग्रीचं सेंटेन्स आहे. आणि काय करायचं मग त्यावेळेस पुढचा रूल असा आहे की आय म्हणजे ज्या 2 गोष्टींची तुलना होते त्यांची जागेची अदलाबदल करायची. त्याच्यानंतर वाक्यात नॉट आला असेल तर काढून टाकायचा, आला नसेल तर नॉट टाकायचा. आणि त्याच्यानंतर पुढची गोष्ट, वाक्य जर पॉझिटिव्ह डिग्रीचं असेल तर ॲज काढून टाकायचं आणि वाक्यात ॲडजेक्टिव्हचा कंपॅरेटिव्ह फॉर्म लिहून पुढे दॅन लिहायचं. आणि जर वाक्य जर कंपॅरेटिव्हचं असेल तर जसं त्याचा ॲडजेक्टिव्हचा कंपॅरेटिव्ह फॉर्म काढून टाकायचा आणि दॅन काढून टाकायचा, मेन फॉर्म लिहायचा ॲडजेक्टिव्हचा. आता आपण हे रूल्स बघितले, एक एक करून ट्राय करूया. आता हे सेंटेन्स आपण बघितलं, आय अर्न ॲज मच मनी ॲज राम. इथे मच हे ॲडजेक्टिव्ह आहे, हे पॉझिटिव्ह फॉर्म आहे ॲडजेक्टिव्हचा, म्हणून आपण काय करणार, याला पॉझिटिव्हचं कंपॅरेटिव्ह करणार. 2 गोष्टींची तुलना होते, 2 व्यक्तींची तुलना होते. मग इथे पॉझिटिव्ह डिग्री सेंटेन्स आहे, इथे ॲज पण आलाय, मग आपल्याला पॉझिटिव्हला कंपॅरेटिव्ह करायचं आहे. पहिला रूल काय करायचं, रामला सुरुवातीला आणा आणि आयला आपण शेवटी टाकू. त्याच्यानंतर काय करायचं, वाक्यात नॉट आलाय का, नाही, मग वाक्यात नॉट टाकायचा. आता वाक्यात नॉट टाकताना आपण बघितलंय मागे, जर हेल्पिंग वर्ब किंवा ऑक्झिलरी असेल तर ते लिहून त्याच्या पुढे नॉट लिहायचा. नसेल तर काय करायचं, तो महत्वाचा प्रश्न आहे. जर नसेल तर डू डज डीडीचा वापर करायचा. इथे जे मेन वर्ब आहे ते आय अर्न, हे पास्ट फॉर्म आहे का, पास्ट टेन्स आहे का, नाही, हे प्रेझेंट टेन्स आहे. म्हणून प्रेझेंट टेन्स असल्यामुळे आपण काय करायचं, याच्या पुढे डू डज डीडी घ्यायचं, डू किंवा डज घ्यायचा. मग आता रामच्या पुढे डू येईल का डज येईल, राम, मी राम आहे का, नाही, तुम्ही आहे का, नाही, थर्ड पर्सन, राम इज अ थर्ड पर्सन, म्हणून आपण इथे डज वापरायचा आहे, डज नॉट. मग राम डज नॉट, पुढे लिहायचे अर्न, पुढे हे लिहिल्यानंतर आपल्याला
मचचा कम्पॅरेटिव्ह फॉर्म बघायचा आहे. मच जे ॲडजेक्टिव्ह आहे त्याचा कम्पॅरेटिव्ह फॉर्म आहे मोर. मच, मोर, मोस्ट. मग राम डज नॉट अर्न मोर मनी. मनी लिहून टाकलं आपण आधी आणि कम्पॅरेटिव्ह डिग्रीमध्ये दॅन लिहायचं आहे. मग काय करणार, अर्न मोर मनी दॅन, आयचा काय होईल, मी. ज्या वेळेस प्रनाऊनची जागा बदलेल त्यावेळेस प्रनाऊनचा फॉर्म सुद्धा बदलायचा. इथे सब्जेक्टिव्ह फॉर्म होता कारण हा सब्जेक्टचं काम करत होता, पण शेवटी गेल्यामुळे तो ऑब्जेक्टचं काम करतोय आणि आणि त्याचा फॉर्म सुद्धा सब्जेक्टिव्ह झालाय. ओके, आयचा मी होणार, वीचा अस होणार, हीचा हिम होणार, शीचा हर होणार, देचा देम होणार. असं. आता तुम्ही जर हे दोन्ही सेंटेन्स बघाल, दोन्ही सेंटेन्सचा अर्थ बघा बदललाय की सारखाच आहे, तर तुम्ही बघाल जर नीट व्यवस्थित बघितलं तर या दोन्ही सेंटेन्सचा अर्थ सेम आहे. मग आपण हे जे करतोय ट्रान्सफॉर्मेशन सेंटेन्सेसचं जे करतोय एका डिग्रीच्या मधून दुसऱ्या डिग्रीमध्ये, ते करताना वाक्याचा अर्थ आपण बदलला नाही पाहिजे. वाक्याचा अर्थ बदलता कामा नये हेच आपल्याला बघायचं आहे. मग आय अर्न ॲज मच मनी ॲज राम, मी राम एवढेच पैसे कमावतो. आणि दुसऱ्या वाक्यात काय म्हणतोय, राम डज नॉट अर्न मोर मनी दॅन मी, मग राम माझ्यापेक्षा जास्त पैसे कमवत नाही. म्हणजेच आपण दोन्ही सेंटेन्समध्ये हेच सांगतोय की आम्ही दोघं सारखेच पैसे कमवतोय. ओके, आणि डिग्री पण चेंज झाली. मचचा मोर झालाय, दॅन झालाय, हा ॲज जो आहे तो निघून गेलाय. ओके, राईट. सोपं आहे. आता पुढे आपण कम्पॅरेटिव्हचं पॉझिटिव्ह करूया. तर एअर इज लाइटर दॅन वॉटर. मग इथे हे जे सेंटेन्स आहे आपण बघितलं हे कम्पॅरेटिव्ह डिग्रीचं आहे, कारण इथे ॲडजेक्टिव्हचा कम्पॅरेटिव्ह फॉर्म आलाय, लाईट, लाइटर, लाइटेस्ट आणि पुढे दॅन आलाय. मग पहिला रूल काय करायचा, ज्या दोन गोष्टींची तुलना होते त्यांची अदला बदल करायची. आधी लिहा वॉटर. वाक्यात नकार आलाय का, नाही, मग नकार टाका. इज, इज आहे ऑक्झिलरी, इज आहे तसं लिहायचं, नॉट. मग वॉटर इज नॉट, आणि इथे लाइटरचा जो ईआर आलाय तो काढून टाकायचा आणि ॲडजेक्टिव्ह जे आहे ते ॲज मध्ये लिहायचं. मग वॉटर इज नॉट ॲज लाईट ॲज, आणि एअरला शेवटी न्यायचं. सोपं आहे. काय केलं, दोन गोष्टींची अदलाबदल केली, नंतर वाक्यात नकार आहे का बघितलं, नाही तर नकार टाकला आणि ॲज मध्ये ॲडजेक्टिव्ह लिहिलं, ॲडजेक्टिव्हचा पॉझिटिव्ह फॉर्म लिहिला, ॲब्सोल्यूट फॉर्म लिहिला आणि शेवटी एअरला शेवटी नेलं. वाक्याचा अर्थ बदललाय का, एअर इज लाइटर दॅन वॉटर, एअर ही वॉटरपेक्षा लाईट आहे असं आपण म्हणतोय. पण मग दुसऱ्या वाक्यामध्ये काय म्हणतोय की वॉटर इज नॉट ॲज लाईट ॲज एअर, मग जेवढी एअर लाईट आहे तेवढे वॉटर नाही आहे असं म्हणतोय आपण. म्हणजेच दोन्ही सेंटेन्सचा मिनिंग सुद्धा चेंज झाला नाही आणि सेंटेन्सची डिग्री पण चेंज झाली. पुढचं पण बघूया. पुढचं तुम्हाला जमतंय का बघा. आय एम टॉलर दॅन माय ब्रदर. काय करणार पटापट, आपण ज्या दोन गोष्टींची तुलना होते त्यांना त्यांची जागा चेंज करा. मग माय ब्रदर सुरुवातीला आणला, माय ब्रदर, नंतर वाक्यात ॲम आलाय, मग ॲमच्या पुढे नॉट टाकायचं आहे. सॉरी, ॲमच्या पुढे नॉट टाकता आपण इथे आय वापरत नाही, माय ब्रदर आलाय म्हणून ॲमच्या ऐवजी आपण इज घेतला कारण इथे प्रेझेंट टेन्स आहे. मग माय ब्रदर इज नॉट ॲज टॉल ॲज मी. आयचं काय केलं, मी. ओके, ॲज मध्ये टॉलरचं टॉल केलं, दॅन कट केला, ॲज मध्ये टॉल लिहिला आणि पुढे आयचा मी करून टाकला. बरोबर. पुढचं सेंटेन्स आहे मुंबई इज बिगर दॅन पुणे. मुंबई इज बिगर दॅन पुणे. मुंबई आणि पुणे यांची जागेची अदलाबदल करायची. पुणे सुरुवातीला लिहायचं, पुणे वाक्यात ऑक्झिलरी आलंय, इज आलाय, मग वाक्यात इथे नॉट नाही आहे म्हणून मुंबई सॉरी पुणे इज नॉट, बिगरचा बिग केला, ॲज बिग ॲज, दॅन काढून टाकला, मुंबई. बरोबर. लिहायचं आधी लिहायचंय दोन्ही सिटीजची इंटरचेंज. पुणे आधी लिहिलं, पुणे, नंतर ऑक्झिलरी, नंतर त्याच्या पुढे नॉट, पुणे इज नॉट, बिगरचा ईआर काढून टाकला, ॲज मध्ये ॲडजेक्टिव्ह लिहिलं,
ॲज बिग ॲज दॅन काढून टाकायचं, कंपॅरेटिव्ह आहे म्हणून, आणि याचं पॉझिटिव्ह करतोय मुंबई. पुणे इज नॉट ॲज बिग ॲज मुंबई. आपण अर्थ न बदलता पहिल्या सेंटेन्समध्ये पॉझिटिव्हचं कंपॅरेटिव्ह केलं, इतर सेंटेन्समध्ये कंपॅरेटिव्हचं पॉझिटिव्ह केलं. ओके, समजतंय? ऑलराईट. तर हा झाला एक प्रकार, ज्या वेळेस आपण पॉझिटिव्हचं कंपॅरेटिव्ह करतोय किंवा कंपॅरेटिव्हचं पॉझिटिव्ह करतोय. पण हे कधी करायचंय? फक्त हे सर्व करण्याआधी आधी बघायचंय वाक्यामध्ये आपण जे सेंटेन्स दिले त्याच्यामध्ये दोनच गोष्टींची तुलना होते का? जर तुलना होत असेल तर त्याचं सुपरलेटिव्ह होणार नाही, फक्त कंपॅरेटिव्हचं पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्हचं कंपॅरेटिव्ह करायचं आहे. मग यासाठी नियम काय आहेत? ज्या दोन गोष्टींची तुलना होते त्या दोन गोष्टींची जागेची अदलाबदल करा. जर वाक्यामध्ये नॉट नसेल तर नॉट टाका. नॉट टाकताना आपल्याला ऑक्झिलरी लागतं. जर दिलेलं ऑक्झिलरी असेल तर ते आहे तसं लिहू शकतो. पण जर नसेल ऑक्झिलरी तर प्रेझेंट टेन्ससाठी डू किंवा डज वापरायचा आहे, पास्ट टेन्ससाठी डिड वापरायचा आहे. आणि त्याच्यानंतर आधी काय केलं? ज्या दोन गोष्टींची तुलना होती त्यांची जागेची अदलाबदल केली. वाक्यात नॉट टाकला, असेल तर, नसेल तर नॉट टाकला, असेल तर तो काढून टाकायचा आहे. आणि त्याच्यानंतर काय केलं? जर कंपॅरेटिव्ह असेल तर त्याचं ॲडजेक्टिव्हचं पॉझिटिव्ह फॉर्म लिहायचा आणि पॉझिटिव्ह तर कंपॅरेटिव्ह फॉर्म लिहायचा. वाक्यात ॲज असेल तर ॲज काढून टाकायचा आणि दॅन असेल तर दॅन पण काढून टाकायचा. आणि जर वाक्यात ॲज नसेल तर ॲज टाकायचा आणि ॲज आणि ॲजच्या मध्ये ॲडजेक्टिव्ह लिहायचा. आणि शेवटी आपण ज्या दोन गोष्टींची तुलना होते त्याची अदलाबदल केलीच आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारे तुम्ही सेंटेन्स बनवू शकता, कंपॅरेटिव्हचं पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्हचं कंपॅरेटिव्ह. आता आपण याच्या पुढे असं बघणार आहोत, अशी सेंटेन्सेस ज्यांचे आपण तीनही फॉर्म लिहितो. म्हणजे पॉझिटिव्ह असेल तर कंपॅरेटिव्ह सुपरलेटिव्ह, सुपरलेटिव्ह असेल तर कंपॅरेटिव्ह आणि पॉझिटिव्ह, असे बदल आपण करायला बघणार आहोत. ओके, तर आता आपण बघणार आहोत, जर एखादं सेंटेन्स आपल्याला दिलं असेल ज्याच्यामध्ये फक्त दोन गोष्टींची तुलना नाही होते, तर एक गोष्ट बाकी इतर सर्व गोष्टींची तुलना केली जाते. म्हणजे एका गोष्टीची तुलना बाकी इतर सर्व गोष्टींची केली जाते. असं जर असेल तर काय करायचं? त्याचं सुपरलेटिव्ह, पॉझिटिव्ह आणि कंपॅरेटिव्ह कसं करायचं? ज्यावेळेस फक्त दोन गोष्टींची तुलना होते, कंपॅरिझन होते, त्यावेळेस आपण त्याचं फक्त पॉझिटिव्ह किंवा कंपॅरेटिव्ह करू शकतो. पण मात्र जर दिलेली गोष्ट याची तुलना, एखाद्या गोष्टीची तुलना इतर सर्व गोष्टींची होत असेल तर मात्र त्याचं पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह दोन्ही आपण तिन्ही सेंटेन्स आपण बनवू शकतो. ओके, आणि आता हे बघण्यासाठी किंवा अशा टाईपचे सेंटेन्स बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे की काही रूल्स आपल्याला लक्षात ठेवायचे. जसे आपण कंपॅरेटिव्ह आणि पॉझिटिव्हसाठी रूल्स बघितले, तसे याच्यासाठी पण रूल्स आहेत. आणि अगदी सोप्या भाषेत आपण एक चार्ट बनवलाय, त्या चार्टमध्ये रूल लिहिले. तर लक्षात ठेवा, इथे एस डी म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री, सी डी म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्री, पी डी म्हणजे पॉझिटिव्ह डिग्री. मग ह्या शॉर्ट फॉर्म लिहिलेत मी तुम्हाला समजण्यासाठी. तुम्ही लक्षात ठेवा, एस डी सुपरलेटिव्ह, सी डी कंपॅरेटिव्ह, पी डी पॉझिटिव्ह डिग्री. मग आता इथे वाक्याची रचना कशी असेल असं दिलंय, वाक्याचं कन्स्ट्रक्शन कसं असेल ते दिलंय. आता जर समजा दिलेल्या सेंटेन्समध्ये असं आलं की द EST म्हणजे द आणि ॲडजेक्टिव्हचा सुपरलेटिव्ह फॉर्म किंवा द मोस्ट. मग आता एक्झाम्पल आपण बघूया. द बेस्ट असं आलं, द बेस्ट किंवा द टॉलेस्ट असं आलं, किंवा द मोस्ट ब्युटिफुल, द मोस्ट हँडसम, अशा प्रकारचं जर काही आलं तर आपण काय करायचं? म्हणजे जर वाक्यात अशी रचना असेल तर आपण काय करायचं? सुपरलेटिव्ह वाक्याला सुपरलेटिव्ह सेंटेन्स समजायचं. कारण द आणि त्याच्यानंतर जर ॲडजेक्टिव्हचा सुपरलेटिव्ह फॉर्म आला असेल तर ते सेंटेन्स सुपरलेटिव्ह डिग्रीचं असेल. मग याचं काय होऊ शकतं? सेंटेन्स आहे सुपरलेटिव्ह डिग्रीचं, त्याचं होईल कंपॅरेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह. मग कंपॅरेटिव्ह करताना ॲडजेक्टिव्ह, जे आपण ॲडजेक्टिव्ह आहे त्याचा कंपॅरेटिव्ह फॉर्म लिहायचा. म्हणजे आपण इथे असं लिहू शकतो की जर बेस्ट असेल तर त्याचं बेटर होणार, आणि द मोस्ट असेल तर त्याचं मोर होणार, आणि त्याच्यानंतर मग दॅन एनी अदर असं वापरायचंय. वाक्यामध्ये दॅन एनी अदर वापरायचं आहे. आणि पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये मात्र
त्याची सुरुवात नो अदरने करायची आहे आणि त्याच्यानंतर ऍडजेक्टिव्ह जे आहे ते ॲजच्या मध्ये लिहायचं आहे. ओके. दुसरी गोष्ट, जर द असेल तर ठीक आहे, पण जर वन ऑफ द असेल तर वन ऑफ द बेस्ट किंवा वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल असं आलं तर काय करायचं, तर आपण जसं कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये दॅन मेनी अदर वापरायचं. इथे आधी आपण दॅन एनी अदर वापरत होतो, इथे दॅन मेनी अदर वापरायचं. आणि पॉझिटिव्ह डिग्रीच्या सेंटेन्सची सुरुवात व्हेरी फ्यूने करायची आणि ऍडजेक्टिव्ह ॲजच्या मध्ये लिहायचं. आता त्याचा अर्थ काय होतो ते सांगतो तुम्हाला. द बेस्ट किंवा द मोस्ट ब्युटिफुल याचा अर्थ असा होतो की मी असं म्हणतोय की एखादी गोष्ट सर्वश्रेष्ठ आहे. आणि ज्यावेळेस मी इथे असं म्हणतोय की वन ऑफ द बेस्ट किंवा वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल, त्याचा अर्थ असा होतो की सर्वश्रेष्ठांपैकी एक. आता एक्झाम्पल सांगतो, मी इथे म्हणतोय की रोज इज द मोस्ट ब्युटिफुल फ्लॉवर. म्हणजे काय, द मोस्ट ब्युटिफुल फ्लॉवर याचा अर्थ असा आहे की रोजपेक्षा ब्युटिफुल कोणतंच फ्लॉवर नाही. मात्र दुसऱ्या याच्यात मी असं म्हणू शकतो की रोज इज वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल फ्लॉवर. वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल फ्लॉवरचा अर्थ असा होतो की ते मोस्ट म्हणजे सगळ्या खूप साऱ्या ब्युटिफुल फ्लॉवर्स पैकी एक आहे. म्हणजे असे काही खूप सारे फुलं आहेत, त्यातली काही फुलं खूप सुंदर आहेत आणि त्यातलं रोज एक आहे असं मी म्हणतोय. म्हणजेच आपण इथे म्हणतोय सगळ्यात बेस्ट, इथे म्हणतोय सगळ्यात बेस्ट पैकी एक. करेक्ट. मग हे दोन प्रकारे आपण एक सुपरलेटिव्ह डिग्री बोलू शकतो. अशा प्रकारे आपण सेंटेन्सेस बनवू शकतो. कारण प्रत्येक वेळेस गरजेचं नाही की एखादी गोष्ट सर्वश्रेष्ठ असेल, असे असेल की एखादी गोष्ट सर्वश्रेष्ठांपैकी एक असेल. आता आपण आपल्या क्लासमधल्या उंच मुलांचा विचार करूया, तर वर्गामध्ये सगळीच मुलं उंच नसणार. क्लासमध्ये देर माइट बी 10 स्टुडंट्स हु आर टॉलेस्ट इन द क्लास. बट त्या टॉलेस्ट पैकी एक जर सांगायचं असेल तर आपण वन ऑफ द टॉलेस्ट असं म्हणू शकतो. ओके. मग यांचं कंपॅरेटिव्ह करताना आपण काय म्हणतोय की रोज इज मोर ब्युटिफुल दॅन एनी अदर फ्लॉवर. म्हणजे कुठल्याही फ्लॉवर पैकी ब्युटिफुल आहे. मात्र इथे कसं म्हणतोय की रोज इज मोर ब्युटिफुल दॅन मेनी अदर फ्लॉवर. म्हणजे खूप साऱ्या फुलांपैकी ते सुंदर आहे. आणि इथे म्हणतोय की सर्व फुलांपैकी सुंदर आहे. तसंच इथे पॉझिटिव्ह डिग्री करताना इथे आपण नकार नव्हता म्हणून नकार टाकला. नो अदर फ्लॉवर इज ॲज ब्युटिफुल ॲज रोज. म्हणजे दुसरं कुठलंही फुल नाही जे रोज इतकं सुंदर आहे. किंवा मग ज्यावेळेस आपण वन ऑफ द बेस्ट म्हणतो किंवा वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल म्हणतो त्यावेळेस व्हेरी फ्यू फ्लॉवर्स आर ॲज ब्युटिफुल ॲज रोज. म्हणजे अशी खूप कमी फुलं आहेत जी रोज इतकी सुंदर आहे. म्हणजे दोन प्रकारे आपण एक सेंटेन्स बोलू शकतो. मग आपण कुठल्याही प्रकारचं सेंटेन्स आलं तर त्याचं कंपॅरेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह कसं करायचं ते आपण बघूया. आणि सर्वात आधी आपल्याला हे ओळखायचं आहे की दिलेलं सेंटेन्स आहे कंपॅरेटिव्हचं आहे, पॉझिटिव्हचं आहे की निगेटिव्ह, पॉझिटिव्हचं आहे की सुपरलेटिव्हचं आहे. ओके. इथे मात्र ओळखणं सोपं आहे. जर पॉझिटिव्ह डिग्री नो अदर किंवा व्हेरी फ्यूने सुरू झाले असेल तर ते पॉझिटिव्ह डिग्रीचे सेंटेन्स असेल. ठीक आहे. आता इथे ज्युपिटर इज बिगेस्ट ऑफ ऑल प्लॅनेट्स. इथे शेवटी EST आलाय. ओके. ते द लिहायचं राहिला. इज द बिगेस्ट ऑफ ऑल प्लॅनेट्स असं म्हणतो. म्हणजे इथे आपण ही जी सेंटेन्स आहे ह्या सेंटेन्समध्ये हे सेंटेन्स कसं आहे, बिगेस्ट आहे. म्हणजे आपण सुपरलेटिव्ह डिग्रीचे सेंटेन्स म्हणतोय. आणि इथे ऑल प्लॅनेट्स, सर्व प्लॅनेट्सपेक्षा सुद्धा ज्युपिटर मोठा आहे. म्हणजे सर्वात मोठा कोण आहे, ज्युपिटर. मग याला पहिली रचना याची पहिलं. मग पहिल्या फॉर्ममध्ये आल्यामुळे ते कंपॅरेटिव्ह कसं होईल, तर आपण काय करणार, इथे बिगेस्टला काय करणार, बिगर करायचंय आणि दॅन एनी अदर वापरायचंय. मग आपण इथे कसं म्हणणार, ज्युपिटर इज बिगर दॅन एनी अदर प्लॅनेट. ऑल ऑफ प्लॅनेट वापरणार नाही, हे ऑफ ऑल हे निघून जाईल. फक्त काय येईल, अदर, एनी अदर प्लॅनेट. ओके. आधी लिहिलं ज्युपिटर इज, बिगेस्टचं बिगर केलं आणि दॅन एनी अदर वापरला आणि प्लॅनेट. म्हणजेच काय, दॅन एनी अदर वापरल्यामुळे आणि कंपॅरेटिव्ह फॉर्म केल्यामुळे, ॲडजेक्टिव्हचा कंपॅरेटिव्ह फॉर्म केल्यामुळे हे सेंटेन्स आले कंपॅरेटिव्ह डिग्रीचं. ओके. आता पॉझिटिव्ह डिग्री. पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये सुरुवात कशी करायची, आपण काय म्हणतोय की याच्यापेक्षा कोणताही मोठा नाहीये म्हणून नो अदर. इथे नकार वापरला आपण आधी, नो अदर
प्लॅनेटला सुरुवातीला ना नो अदर प्लॅनेट इज आणि बिगरला काय केलं ॲज बिग ॲज ज्युपिटरला शेवटी न्यायचं. नो अदर प्लॅनेट इज ॲज बिग ॲज ज्युपिटर. ओके, तर आपण बघितलं सुपरलेटिव्ह सेंटेन्स, आपण कंपॅरेटिव्ह केलं, कंपॅरेटिव्हचं पॉझिटिव्ह सुद्धा केलं. मग लक्षात ठेवा, जर दिलेलं सेंटेन्स आहे सुपरलेटिव्हचा असेल तर आपल्याला हे बघायचं आहे की आपण काय वापरतोय, वन ऑफ द बेस्ट वापरतोय, वन ऑफ द बिगेस्ट असं म्हणतोय का फक्त बिगेस्ट म्हणतोय. इथे आता आपण फक्त बिगेस्ट म्हणतोय, म्हणून आपण दॅन एनी अदर आणि नो अदरने सुरुवात केली. आता आपण अजूनही काही एक्झाम्पल बघूया ज्याच्यामध्ये आपण वन ऑफ द बेस्ट किंवा द बेस्ट अशा प्रकारचे दोन्ही टाईपचे सेंटेन्सचे एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहे. ओके, ओके, तो आपण जो चार्ट आधी बघितला तो चार्ट तुम्ही लक्षात ठेवा आणि त्या चार्टनुसार आपण हे सेंटेन्सेस सॉल्व्ह करणार आहोत. ओके, तर पहिलं सेंटेन्स आहे शिवाजी महाराज वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट किंग. शिवाजी महाराज वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट किंग. इथे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट काय आहे, ग्रेटेस्ट. म्हणजेच ह्या ऍडजेक्टिव्हला आपण EST ऍड केला आहे, म्हणजे ते सुपरलेटिव्ह डिग्रीचं सेंटेन्स आहे आणि इथे वन ऑफ द पण आलाय. मग आपण काय म्हणतोय की काही राजे खूप ग्रेट होते, सर्वात ग्रेट होते, त्यांच्यापैकी शिवाजी महाराज एक होते. म्हणजे शिवाजी महाराज वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट किंग असं म्हणतोय. सर्वात ग्रेट असं म्हणतोय का नाही, वन ऑफ द ग्रेटेस्ट असं म्हटलंय. म्हणून सेंटेन्स जेव्हा कंपॅरेटिव्ह होईल तेव्हा दॅन मेनी अदर वापरायचंय आणि जेव्हा पॉझिटिव्ह होईल तेव्हा व्हेरी फ्यू वापरायचंय. ओके, मग आपण आता याचं कंपॅरेटिव्ह करूया. कंपॅरेटिव्ह करताना काय करायचंय, शिवाजी महाराज आहे तसे लिहायचे. शिवाजी महाराज म्हणजे सब्जेक्ट जो आहे तो आहे तसा लिहायचा आहे. शिवाजी महाराज वॉज, ग्रेटेस्टचं काय होणार, वन ऑफ द निघून जाईल कारण आपण आता कंपॅरेटिव्ह करतोय. ग्रेटर दॅन मेनी अदर, मेनी अदर वापरायचं आहे. ग्रेटर दॅन मेनी अदर किंग्स. ओके, शिवाजी महाराज वॉज ग्रेटर दॅन मेनी अदर किंग्स. ऑलराईट, आणि याचं पॉझिटिव्ह डिग्री कसं होईल, पॉझिटिव्ह डिग्री करताना काय करायचं आपण बघितलं. जर वन ऑफ द असेल, सुपरलेटिव्ह मध्ये वन ऑफ द आलं असेल किंवा कंपॅरेटिव्ह मध्ये दॅन मेनी अदर आलं असेल तर आपण व्हेरी फ्यू वापरतो. जर सुपरलेटिव्ह मध्ये द ग्रेटेस्ट किंवा वन ऑफ द आलं नसेल तर आपण काय करतो, पॉझिटिव्ह डिग्री मध्ये नो अदर वापरतो आणि कंपॅरेटिव्ह मध्ये दॅन एनी अदर आला असेल तर आपण नो अदर वापरतो, म्हणजे नो अदरने सुरुवात करतो. मग नो अदर म्हणजे काय, कोणीच नाही, आणि व्हेरी फ्यू म्हणजे काय, फक्त थोडे. अशा प्रकारे आपण पॉझिटिव्ह डिग्रीच्या सेंटेन्सची स्टार्ट करू शकतो. मग आपण इथे काय करणार, व्हेरी फ्यू वापरणार. काय वापरणार, व्हेरी फ्यू. आणि किंग्सला सुरुवातीला आणायचं. शिवाजी महाराजांना शेवटी न्यायला लागेल, किंग्सला सुरुवातीला आणायचं. व्हेरी फ्यू किंग्स, व्हेरी फ्यू किंग्स. नंतर वॉचचं काय होईल, वेअर. कारण मग प्लुरल आता इथे किंग्सला, म्हणजे हे प्लुरल आहे म्हणून इथे वेअर केलं. व्हेरी फ्यू किंग्स वेअर. ग्रेटेस्टचं काय, ग्रेटरचं काय होईल, ग्रेट ॲज, ग्रेट ॲज शिवाजी महाराज. ओके, सोपं आहे बरोबर. आपण आधी काय केलं, वन ऑफ द होता, शिवाजी महाराज वन ऑफ द ग्रेटेस्ट किंग, वन ऑफ द आणि ग्रेटेस्ट होता म्हणून आपण काय केलं, शिवाजी महाराज वॉज ग्रेटेस्ट, वन ऑफ द काढून टाकलं, ग्रेटर केलं, दॅन मेनी अदर वापरलं आणि किंग्स लिहिलं शेवटी. हे झालं कंपॅरेटिव्ह. पॉझिटिव्ह करताना व्हेरी फ्यूने सुरुवात केली कारण इथे वन ऑफ द आलंय आणि म्हणून आपण व्हेरी फ्यूने सुरुवात केली. किंग्स सुरुवातीला आणलं, शिवाजी महाराजांना शेवटी नेलं, वॉजचं वेअर केलं कारण इथे प्लुरल आहे म्हणून सब्जेक्टनुसार ऑक्झिलरी ठरणार. ओके, इथे वॉज होतं म्हणून इथे वॉज लिहायचं असं नाही, कारण आपण सब्जेक्टची अदला बदल केली म्हणून व्हेरी फ्यू किंग्सच्या पुढे प्लुरल आहे म्हणून वेअर केलं. ग्रेटरचा ग्रेट केला किंवा इथे ग्रेटेस्ट होता किंवा इथे ग्रेटर होता म्हणून आपण इथे
पॉझिटिव्ह करताना ग्रेट केला, ॲज ॲजच्या मध्ये लिहिलं आणि पुढे शिवाजी महाराज लिहिलं. सोपं आहे. आणि पुढचं तशा प्रकारे पुढचं करूया. कोणत्या डिग्रीचं सेंटेन्स हे आधी ओळखायचं, म्हणून इथे काय दिले आधी, व्हेरी फ्यू बॉईज आर ॲज स्मार्ट ॲज जय. कोणत्या टाईपचं सेंटेन्स आहे, कोणत्या डिग्रीचं आहे. जर आपण बघू इथे ऍडजेक्टिव्ह जे आहे, सर्वात महत्वाची गोष्ट पटकन लक्षात यायला पाहिजे, इथे ॲज वापरलाय. ॲज कुठे वापरतो, पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये. आणि ऍडजेक्टिव्ह काय आहे, स्मार्ट. स्मार्टचं काय होतं, स्मार्टर, स्मार्टेस्ट. म्हणजेच इथे हे जे आहे हे पॉझिटिव्ह डिग्री आहे आणि ऑक्झिलरी जे आहे हे ऑक्झिलरी बोलतो, ऍडजेक्टिव्ह जे आहे ते मेन ऍडजेक्टिव्ह आहे. पॉझिटिव्ह डिग्रीचं ऍडजेक्टिव्ह, कंपॅरेटिव्ह किंवा सुपरलेटिव्ह नाही. म्हणून आपण हे सेंटेन्स पॉझिटिव्ह डिग्रीचं आहे असं म्हणूया. मग इथे काय म्हणतोय आपण, व्हेरी फ्यू बॉईज, अशी खूप कमी मुलं आहेत जी जय इतकी स्मार्ट आहे. मग आपण काय करणार, आता आपल्याला काय करायचं, इथे कळतंय व्हेरी फ्यू आलाय. व्हेरी फ्यू आलाय हे झालं पॉझिटिव्ह डिग्रीचं. कंपॅरेटिव्ह डिग्री करताना व्हेरी फ्यू आला असेल तर आपण काय करणार, दॅन मेनी अदर वापरणार. मग काय करा, सुरुवातीला आधी जयला सुरुवातीला आणा. जय इज स्मार्टर, ॲज जो आहे तो निघून जाणार. जय इज स्मार्टर दॅन मेनी अदर वापरायचे. म्हणजे अशा खूप साऱ्या मुलांपेक्षा तो स्मार्ट आहे, दॅन मेनी अदर. आणि बॉईजला शेवटी न्यायचं, मेनी अदर बॉईज. जय खूप साऱ्या मुलांपेक्षा तो स्मार्ट आहे. जय इज स्मार्टर दॅन मेनी अदर. आता सुपरलेटिव्ह करताना काय करायचंय, व्हेरी फ्यू आलाय म्हणून वन ऑफ द वापरायचंय. आपण बेस्ट नाही म्हणू शकत, वन ऑफ द बेस्ट म्हणतोय म्हणून. मग पुन्हा परत, जय इज वन ऑफ द वापरायचे, वन ऑफ द स्मार्टेस्ट, वन ऑफ द स्मार्टेस्ट. आणि हे दॅन मेनी अदर निघून जाईल, वन ऑफ द स्मार्टेस्ट बॉईज. बॉईज जे आहे ते आहे तसं लिहिलं, राहील लक्षात. व्हेरी फ्यू आहे, व्हेरी फ्यू आलाय म्हणून आपण काय केलं, जयला सुरुवातीला आणलं, कंपॅरेटिव्ह करताना स्मार्टर केलं, स्मार्टचं स्मार्टर केलं. ॲज जो आहे तो पॉझिटिव्ह डिग्रीसाठी आहे, कंपॅरेटिव्ह करताना दॅन मेनी अदर वापरला आणि बॉईज. लक्षात काय ठेवायचंय, कधी दॅन मेनी अदर आणि कधी दॅन एनी अदर वापरायचं ते लक्षात ठेवायचं. इथे व्हेरी फ्यू आलंय, दॅन मेनी अदर वापरा. इथे नो अदर आलं असतं, दॅन एनी अदर वापरायचंय. आणि सुपरलेटिव्ह करताना सुद्धा इथे जर व्हेरी फ्यू आहे पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये तर वन ऑफ द म्हणायचंय, आणि वन ऑफ द नसेल तर नो अदर आला असेल. नो अदर आलं तर वन ऑफ द वापरायचं नाही, आणि जर व्हेरी फ्यू आलं तर वन ऑफ द वापरायचं सुपरलेटिव्ह करताना. हे जर तुम्ही तो चार्ट जर लक्षात ठेवला तर तुम्हाला हे वाक्य करणं खूप सोपं जाईल. आपण अजून काही एक्झाम्पल्स बघूया. ओके, तर नेक्स्ट एक्झाम्पल आहे, इंडिया इज द लार्जेस्ट डेमोक्रेसी इन द वर्ल्ड. म्हणजे आपण काय म्हणतोय, इंडिया ही जगातली सर्वात मोठी लोकशाही आहे. इथे इंडियापेक्षा कुठली दुसरी लोकशाही मोठी आहे असं म्हणतो का, नाही, सर्वात मोठी. ज्या वेळेस इथे लार्जेस्ट आलाय आणि वन ऑफ द वापरला नाहीये, म्हणजेच हे सेंटेन्स सुपरलेटिव्ह डिग्रीचं आहे. आणि इथे आपण असं म्हणतोय की सर्वात मोठी, ह्याच्यापेक्षा दुसरी कुठलीही मोठी नाही. म्हणून मग याचं ज्या हे सुपरलेटिव्ह डिग्रीचं आहे, हे तर सोपं आहे ओळखायला. लार्जेस्ट आलाय, लार्ज, लार्जर, लार्जेस्ट आल्यामुळे आपण याला काय म्हणू शकतो, सुपरलेटिव्ह डिग्रीचं एक्झाम्पल. मग सुपरलेटिव्ह डिग्रीचं जर एक्झाम्पल असेल तर याचं कंपॅरेटिव्ह कसं करायचं. कंपॅरेटिव्ह करताना आपण काय बघतो, आधी लार्जेस्टला लार्जर करायचं आहे. मग इंडिया इज, हा द निघून जाईल, नंतर फक्त लार्जर येईल. इंडिया इज लार्जर. नंतर इथे वन ऑफ द आलेला नाहीये, सर्वात बेस्ट आहे म्हणून काय म्हणणार, इतर कुठल्यापेक्षाही, म्हणून लार्जर दॅन एनी अदर, लार्जर दॅन एनी अदर डेमोक्रेसी. म्हणजे इतर कुठल्याही डेमोक्रेसीपेक्षा इंडियाची डेमोक्रेसी ही लार्ज आहे.
म्हणून इंडिया इज लार्जर दॅन एनी अदर डेमोक्रेसी इन द वर्ल्ड. ओके, हे झालं कंपॅरेटिव्ह डिग्रीचं. याच्या पुढे काय केलं, लार्जेस्टचं लार्जर केलं आणि द काढून टाकला, लार्जर दॅन एनी अदर. इथे दॅन मेनी अदर का नाही वापरलं, कारण आपण इथे असं म्हणतोय की सर्वात बेस्ट आहे, म्हणून दॅन एनी अदर वापरायचंय. सर्वात बेस्ट म्हणजे बेस्ट, सर्वात श्रेष्ठांपैकी एक असं जर म्हटलं तर आपण दॅन मेनी अदर वापरतो. इथे मात्र आपण सर्वात मोठी लोकशाही असं म्हणतोय, सर्वात मोठी म्हणजे ही एकच सर्वात मोठी आहे, म्हणून दॅन एनी अदर वापरतोय. पॉझिटिव्ह डिग्री करताना काय करणार, जागेची अदलाबदल करायची आहे. मग डेमोक्रेसी दॅन एनी अदर डेमोक्रेसी. मग इथे आधी काय करणार, वाक्यात नो अदर वापरणार. नो अदर का वापरला, कारण व्हेरी फ्यू का नाही वापरला, कारण इथे सर्वात श्रेष्ठ आहे असं म्हणतोय, वन ऑफ द आला नाहीये म्हणून नो अदर. किंवा इथे दॅन मेनी अदर दॅन एनी अदर आलाय म्हणून नो अदर वापरला. मग नो अदर डेमोक्रेसीला सुरुवातीला आणा. डेमोक्रेसी, नो अदर डेमोक्रेसी इज, लार्जरचं काय होईल, लार्ज होईल. ॲज लार्ज ॲज इंडियाला शेवटी न्यायचं, लार्ज ॲज इंडिया आणि पुढे इन द वर्ल्ड आहे तसं लिहून टाकायचं. अगदी सोपं आहे बघा. पॉझिटिव्ह डिग्री करताना नो अदर वापरलं, डेमोक्रेसीला सुरुवातीला आणलं. ओके, जो आपण दोन गोष्टी म्हणजे आपण बघितलंय की इंडियाची तुलना कोणासोबत होते, इतर सर्व डेमोक्रेसी बरोबर. म्हणून नो अदर डेमोक्रेसी इज, लार्जला काय केलं, लार्जरला काय केलं, लार्ज ॲज मध्ये लार्ज लिहिला आणि इंडियाला शेवटी नेलं, असं करायचं. आता दुसरं एक्झाम्पल बघूया. व्हेरी फ्यू कंट्रीज, खूप थोड्या कंट्री अशा आहेत, व्हेरी फ्यू कंट्रीज इन द वर्ल्ड आर ॲज लार्ज ॲज चायना. म्हणजे आपण भौगोलिक दृष्ट्या म्हणतोय जगामध्ये अशा खूप कंट्री, थोड्या कंट्री आहेत ज्या चायना एवढ्या मोठ्या आहेत. म्हणून आपण बघा हे कसं आहे की आपण सर्वात लार्ज आहे असं म्हणतोय का नाही, अशा सर्वात लार्ज पैकी एक म्हणजे अशा खूप थोड्या कंट्री आहेत, अशा ज्या थोड्या कंट्री आहेत त्यांच्यापैकी एक चायना आहे. मग थोड्या ज्या लार्ज कंट्री आहेत त्यांच्यापैकी चायना आहे असं आपण म्हणतोय. म्हणून इथे व्हेरी फ्यू आलाय. मग काय करायचं, कंपॅरेटिव्ह डिग्री करताना दॅन मेनी अदर वापरायचं आहे. तो चार्ट लक्षात ठेवा. मग इथे कसं करणार, चायनाला सुरुवातीला आणायचं, कंट्री शेवटी जाईल. चायना इज, इथे आर आला होता ना म्हणून आरच्या ऐवजी आपण इथे एकच आहे म्हणून इज घेतो. चायना इज लार्ज, काय होईल, लार्जर. ॲज ॲज जो आहे तो निघून जाईल आणि इथे व्हेरी फ्यू आला होता म्हणून दॅन मेनी अदर, लार्जर दॅन मेनी अदर कंट्रीज आणि इन द वर्ल्ड. मग चायना इज लार्जर दॅन मेनी अदर कंट्रीज इन द वर्ल्ड. चायनाला सुरुवातीला आणलं, आरचा इज केला, ॲज ॲज काढून टाकला, लार्जचं लार्जर केलं आणि दॅन मेनी अदर वापरला आणि कंट्रीज इन द वर्ल्ड आहे तसा लिहिला. कंट्रीज इन द वर्ल्डला आपण शेवटी नेलं. आता सुपरलेटिव्ह डिग्री. सुपरलेटिव्ह करताना काय करायचंय, सुपरलेटिव्ह करताना आपल्याला इथे दॅन मेनी अदर आलाय किंवा इथे व्हेरी फ्यू आलाय म्हणून वन ऑफ द वापरायचंय. मग आता कसं वापरायचं बघा. चायना इज वन ऑफ द, इज नंतर लगेच वन ऑफ द वापरायचं आहे. वन ऑफ द लार्जेस्ट कंट्री इन द वर्ल्ड. मग काय केलं आपण, चायना इज हे दॅन मेनी अदर कट केलं, लार्जरचं लार्ज केलं आणि वन ऑफ द वापरला. चायना इज वन ऑफ द लार्जेस्ट कंट्री इन द वर्ल्ड. ओके, सोपं आहे. तुम्हाला असे एक्झाम्पल अजून सॉल्व्ह करायचे. काही एक्झाम्पल्स तुम्हाला होमवर्कसाठी पण देतोय.
ती झाल्यानंतर तुम्ही शेअर करा, काही डाऊट जर असतील तर विचारा. आणि अशा प्रकारे तुम्ही ॲडजेक्टिव्ह आणि डिग्रीज या दोन्ही प्रॅक्टिस करू शकता. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जेवढी एक्झाम्पल आहे तेवढी सॉल्व्ह करा. काही क्वेश्चन असतील तर पाठवा, आपण त्यांची नक्की डिस्कशन करू. ओके, थँक्यू अँड हॅव अ गुड डे.